नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक पेंटर. मागच्या लेक्चरमध्ये आपण साइन, कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू काढल्या, राईट फ्रॉम 0 डिग्री टू 90 डिग्री. आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आली होती रेडियनची, म्हणजे अँगलला डिग्रीमध्ये पण असतो आणि रेडियन मध्ये पण असतो. तर आज आपण शिकणार तर डिग्री पासून रेडियन मध्ये कन्व्हर्जन. ओके, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे अँगल काय असतो. जेव्हा दोन रेज असतात ते एका ठिकाणी मिळतात आणि हा असा अँगल तयार होतो. त्या अँगल मोजतात कसं, मेजरमेंट एक तर रेडियन किंवा डिग्री. आतापर्यंत आपण डिग्री मध्ये जास्त मोजत आलोय, 90 डिग्री, 360. ओके, डिग्रीचा सिम्बॉल कसा असतो, हा असा गोल, किंवा आपण लिहितो 90 डिग्री. आता हा जसा छोटासा गोल, हा डिग्री सेल्सिअस मध्ये पण असतो माहितीये, तो डिग्री. इकडे अँगल साठी फक्त डिग्री आणि टेम्परेचर येतो तेव्हा सी लावतो आपण एक्स्ट्रा. ओके, त्या अँगल किंवा अंश, मराठीमध्ये आपण सगळं 90 अंशाचा कोन, 30 अंशाचा कोन. तर आज आता एक दुसरी कन्सेप्ट आहे रेडियन. रेडियन आणि डिग्री काय आहेत, युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. म्हणजे आपण अँगल कोणत्या युनिट मध्ये मोजतो. जसं आपण बोलतो किलोमीटर, जेव्हा आपण एखादा डिस्टन्स मोजायचा असतो, 1 किलोमीटर किंवा 1000 मीटर, ते सेंटीमीटर मध्येही मोजतो आपण, बरोबर आहे असं. तर आपण आज बघूया रेडियन म्हणजे काय असतो. काही काने हा शब्द ऐकला असेल, काही काने रेडियन टू डिग्री टू रेडियनचं कन्व्हर्जन माहिती पण असेल, पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनलेला आहे. तर रेडियन म्हणजे काय आहे, तर रेडियन म्हणजे असा अँगल जेव्हा तुमचा एक सर्कल आहे आणि सर्कल मध्ये रेडियस ही आहे आर, आणि असा अँगल जेव्हा तुमची रेडियस आणि ही आर्क आहे इज इक्वल टू रेडियस असणार, म्हणजे दोन्ही सेम असणार आहेत. सर्कलाची रेडियस आणि ही आर्क लेंथ. ओके, म्हणून त्यांनी एक डेफिनेशन दिलं, अँगल मेड ऍट अ सेंटर ऑफ सर्कल बाय आर्क ऑफ लेंथ इक्वल टू रेडियस. म्हणजे जेव्हा ही रेडियस आणि हा आर्क लेंथ सेम असेल, तेव्हा जो अँगल असेल तो हा असेल 1 रेडियन. ओके, आपण पहिल्यांदा एक काढू की पूर्ण सर्कलला किती रेडियन लागतील. तर आपण पेरिमीटर घेतलेली आहे 2 पाय, हा सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे. आपली सध्याची आर्क लेंथ किती आर आहे. अँगल 1 रेडियन केव्हा असेल, जेव्हा रेडियस इज इक्वल टू आर्क लेंथ असणार. आता बघा, पूर्ण पेरिमीटर म्हणजे किती झाला, 360 डिग्री. ओके, आणि आपण काय म्हटलेलं आहे, ही जेव्हा आर्क लेंथ आर असेल तेव्हा 1 रेडियन असेल. ओके, आणि 2 पायची व्हॅल्यू आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 2 पाय इक्वल टू 2 इंटू 3.14 पायची व्हॅल्यू आहे. आता सपोज इकडे घेतला रेडियन इक्वल टू 360 आहे. आता बघा मी काय करतोय, हे झाले 6.28 वगैरे. होय, म्हणजे 6.28 हे भाग असेल, 6.28 रेडियन असेल, तेव्हा पूर्ण तुमचं 360 डिग्री कॅप्चर होणार आहे. आणि जेव्हा आपण 6.28 बोलतो ते 28 बोलायचे नाहीत, टिंब किंवा पॉइंटच्या नंतरचं, डेसिमलच्या नंतरचं एक एक शब्द बोलायचं असते. मग आता मी रेडियन काय घेणार, रेडियन इक्वल टू 360 डिवाइड बाय 6.28 किंवा 2 पाय करायचं, ते 57.28 एवढं येते. म्हणजे 1 रेडियनची किंमत 57 आली. आता कशी आली मी तुम्हाला परत सांगतो, थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. आपलं एक सर्कल घेतलेलं आहे ज्याची रेडियस आर आहे. हे सर्व रेडियस साठी लागू होणार आहे. मग तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, सर्वांसाठी सेम कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय आहे, रेडियन इज इक्वल टू अँगल फॉर्म बाय द आर्क अँड द रेडियस ऍट द सेंटर, जेव्हा रेडियस आणि आर्क लेंथ सेम असेल. म्हणजे ही आर ची व्हॅल्यू आर्क सेम असली पाहिजे. आता तुम्हाला हेही माहिती आहे की जी ही टोटल आर्क लेंथ आहे ती किती असते, 2 पाय इंटू आर किंवा पायडी आपण म्हणतो पेरिमीटर.
ओके, मग ते झाले 2 पाय. पण आपल्याला हेही माहिती आहे की जेव्हा पूर्ण सर्कल काढतो तेव्हा त्याची अँगल किती असतो, 360 असतो. तर मी काय करतो, या रेडियसला रेडियन करतोय, 1 रेडियन करतोय. ओके, मग इकडे 1 रेडियन धरला. ओके, हा एक 1 रेडियन आहे. असे किती रेडियन लागणार आहेत आपल्याला, 2 इंटू 3.14. ओके, मग 6.28 रेडियन लागलं. मग 1 रेडियन इक्वल टू 360 डिवाइड बाय 6.28, आणि त्याचा आन्सर येते 57.28 और 29. ओके, म्हणजे 1 रेडियन इक्वल टू 57.29 डिग्री. बरोबर का मी चुकीचं बोलतोय? आता ह्याला कन्वर्ट करायचं आपल्याला डिग्रीज टू रेडियन मध्ये, आणि असं तर तुम्हाला 57.28 वगैरे लक्षात राहणार नाही. तर आता चांगले फॉर्म दाखवतो तुम्हाला कसे करायचे ते. तर आता आपण कन्वर्जन शिकूया कसं केलं. तर आता आपल्याला कळलं 2 पाय इज इक्वल टू 360, हे डिग्री मध्ये आणि हे रेडियन मध्ये. तर आता बघा इथे मी डिग्री तसंच ठेवतो. ओके, आणि इथे काय करणार आहे मी, हे 360 या बाजूला आणतो. 2 पाय/360 म्हणजे हा झाला 1 डिग्री. 2 पाय/360 रॅड. मग हे 2 कट होणार, हे 180 राहणार, म्हणजे पाय/180 1 डिग्री. तर त्यात 10व्या डिग्री लिहायची गरज नाही. म्हणजे काय, डिग्रीला पाय/180 ने गुणलं का तुमचं झालं रेडियन मध्ये कन्वर्जन. म्हणजे काय, 1 डिग्री इज इक्वल टू पाय/180 रेडियन. मग आता काय, डिग्री इज टू रेडियन करताना मल्टिप्लाय बाय पाय/180. ओके, कोणताही अँगल असेल पाय/180 ने गुणलं का तुमचं येणार रेडियन मध्ये आन्सर. ओके, चला मग ह्याच्यानंतर आपण एक 2-4 उदाहरणं सॉल्व्ह करू. आताच आपण काय पाहिलं, 2 पाय इक्वल टू 360. ओके, मग आता हे ऑलमोस्ट कन्वर्जन सारखंच झालं. 2 पाय इज इक्वल टू 360. हा, आता हा जो अँगल असतो ना, हा रॅड मध्ये असतो, म्हणजे रेडियन मध्ये असतो, आणि हा डिग्री मध्ये आहे. मग आता सपोज मला रेडियन टू डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मग आता काय करणार, कसं काय करायचं? मग काय नाही करायचं, डिग्रीज टू रेडियन मध्ये कन्वर्ट करताना काय करायचं, पाय/180 इंटू अँगल जो काही असेल तो. ओके, तो अँगल तुमचा डिग्री मधला असणार आहे. आता सपोज मी घेतला 90 डिग्री, याला कसं कन्वर्ट करणार, पाय/180 इंटू 90. ओके, हे कट होणार, 2 होणार, आन्सर येणार पाय/2. एक तुम्हाला कन्वर्जन करून दाखवलं की डिग्री टू रेडियन करायचं ना, तर पाय/180 ने गुणायचं त्या अँगलला. आता अजून दुसरा कोणता अँगल घेऊ. आता समज 45 घेतला, 45 डिग्री, पाय/180 इंटू 45 डिग्री. आता बघा 90 ला पाय/2 आहे. एक तुम्ही लक्षात ठेवलं ना, पाय/2 इज इक्वल टू 90, तर बाकीच्या गोष्टी होणार. 80 ला असलं का इकडे 2 ने गुणायचं, आणि 45 ला अजून 2 ने भागायचं. का, 90 आणि 45 मध्ये रिलेशनशिप आहे, 45 हाफ आहे, मग ह्याचा अजून हाफ केला. आधीच अर्धा होता, त्याला अजून हाफ केलं म्हणजे पाव झाला. ओके, किंवा 30 डिग्री आहे, 30 डिग्रीला कन्वर्ट करायचं आहे, पाय/180 इंटू 30, 318, आन्सर आलं पाय/6 रेडियन. रॅड लिहायचं, रेडियन मध्ये लिहायचं. ओके, आता हे मागे तुम्ही पाहिलेलं की 0ला 0च राहते, लक्षात ठेवा. मग आपण मी मागच्या टेबल मध्ये लिहिलं 0, पाय/6, पाय/3, पाय/4. ओके, आणि नंतर पाय/2.
असे अँगल दिले होते, तर हे असे कन्वर्ट करायचे आहेत. जेव्हा डिग्रीज टू रेडियनला जाताना पाय बाय 180 गुणायचं. तर आता तुम्ही उदाहरणं पाहिली 30, 60, 90, तर एक तुम्हाला फक्त तक्ता देतो. डिग्री 0, 30, 45, 60, 90, 180. त्याला रेडियन मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करायचं कसं आहे? 0चं 0, 30, पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3, पाय बाय 2, हा झाला पाय. आणि सपोज आपण 360 घेतले तर 2 पाय. हा एक तक्ता, हा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. खूप वेळा तुम्ही असे करणार की 30 डिग्री इज इक्वल टू काय? पाय बाय 6 रेडियन. ओके, 60 काय? पाय बाय 3. काय करायचंय तुम्हाला परत एकदा सांगतो, पाय बाय 180 इंटू डिग्री मध्ये जो असेल तो अँगल, हा झाला तुमचा रेडियन. ओके, तर आज आपण काय शिकलो? रेडियन म्हणजे काय असते आणि रेडियन डिग्री टू रेडियन कन्वर्जन कसं करायचं. ओके, आणि मग रेडियन टू डिग्री करताना काय उलट 180 बाय पाय. सिंपल. आणि आज आपण अजून एक नवीन कन्सेप्ट घेतलं की 1 रॅड इक्वल टू हाऊ मच डिग्री? 57.28. ही व्हॅल्यू पुढची जरा तुम्ही चेक करा. 360 डिवाइड बाय 6.28 करून पहा, तुम्हाला सापडेल. ओके, थँक्यू.